अध्यात्मप्रेमी, भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन हो. आपण भागवत पुराण निरूपण याचा विचार करताना ज्याला एका अर्थानं वादग्रस्त म्हणता येईल, परंतु आपल्या हिंदू धर्माच्या महत्तेचा विचार करताना ज्याचा निश्चितपणे आपण विचार केला पाहिजे आणि विरोधकांना उत्तर दिलं पाहिजे, अशा प्रकारचा विषय म्हणजे रासपंचक. त्या रासपंचकाचाच अभ्यास आपला सुरू आहे. त्याच्या पंचकामध्ये 5 अध्याय आहेत. त्यातल्या बरोबर मधल्या अध्यायावर म्हणजे 3ऱ्या अध्यायावर, 11 वेगळ्या आहेत पण क्रमानं 3ऱ्या अध्यायावर आपण आहोत. आणि हा 3रा अध्याय रासपंचकामधला म्हणजे गोपी गीत. आता सबंध भागवतामध्ये हे जे गोपी गीत आहे सामान्यपणे 18 श्लोकांचं ते अप्रतिम आहे. 2 अर्थानं. एक म्हणजे त्याची जी भक्ती आहे ती अत्यंत उत्कट आहे. स्वतः नारद मुनी म्हणाले की भक्ती कुणासाठी करावी, तर यथा व्रज गोपिकानां. व्रज म्हणजे गोकुळ. गोकुळामधल्या गोपींनी ज्याप्रमाणे भक्ती केली ती उत्कट भक्ती आहे, ती सर्वोच्च भक्ती आहे, ती अशारीर भक्ती आहे, ती मानस भक्ती आहे, असं स्वतः नारद मुनींनी कौतुक केलेलं आहे. आणि अशा गोपी जेव्हा विरह व्याकुळ होतात, अशा गोपी जेव्हा भगवंत आपल्याला सोडून निघून गेलाय आणि त्याचा शोध घेतात, मन कातर झालेलं आहे, शब्द काय उच्चारावे ते कळत नाहीये. साधी गोष्ट बघा, आईचा मुलगा जत्रेमध्ये तर अचानक कदाचित हरवला. आईचा मुलगा याला कदाचित जत्रेत अचानक हरवला तर ती आई किती व्याकुळ होईल. त्या आपल्या लेकरासाठी, त्याच्या सुरक्षिततेसाठी तो कसा आणि कुठं असेल याबद्दल विचार करून ती किती व्याकुळ होईल. हे उदाहरण डोळ्यासमोर आणा म्हणजे आपल्याला गोपींची व्याकुळता कळेल. आपण अनेकदा हे बोललोय की गोकुळामधल्या गोपी जेव्हा त्या 9 वर्षाच्या मुलावर प्रेम करतायत, यशोदेसारखंच करतायत, देवीची सारखंच करतायत, याला आपण 9 महिने उदरात वाढवलेलं नाही, पण हा भगवंताचा अवतार आहे, हा आपला जीव की प्राण आहे, हा विचार त्या गोपींच्या मनामध्ये आलाय. त्यांचं वात्सल्य, त्यांचं मातृत्व हे जाग झालंय. आणि जेव्हा असा तो 9 वर्षाचा काळजाचा तुकडा असणारा भगवान श्रीकृष्ण, गोपाल कृष्ण हरवलाय, लपंडाव फिरतोय, इथं आहे म्हणतो आणि निघून गेला, त्यावेळेला त्यांची व्याकुळ अवस्था काय असते. आणि अशी अवस्था डोळ्यासमोर ठेवून जेव्हा शुकाचार्य बोलत आहेत, शुकाचार्य वैराग्याचं प्रतीक आहे, पण त्या धगधगीत वैराग्याला सुद्धा गोपींच्या मायेचा ओलावा मिळालेला आहे. जरा गमतीनं बोलायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांना ज्वालामुखी माहिती आहे. ज्वालामुखी निद्रिस्त असतो. ज्वालामुखी जर प्रकट झाला तर अडचण आहे. पण समजा मी अशी प्रतिमा तुमच्या समोर मांडली की ज्वालामुखी आता प्रकट होणार आहे आणि प्रकट होणाऱ्या ज्वालामुखीच्या तोंडावर द्राक्षाची वेल आहे. तुम्ही हसायला लागेल की नाही. खालून आता अग्निलोळ येणार आहे आणि आपण काय म्हणतोय, त्या अग्निलोळाच्या वर जसं आंब्याच्या पानाचं तोरण असावं तशी द्राक्षाची वेल आहे. पण तुम्ही हसला तर हीच प्रतिमा शुकाचार्यांना लागू आहे. कारण ते शुकाचार्य व्यासांचे पुत्र आहेत, व्यासांच्या पेक्षाही ज्ञानवंत आहेत, बाप से बेटा सवाई. वैराग्याबाबत तर कोणीच त्यांच्या तुलनेला उभं राहू शकत नाही, असं धगधगीत वैराग्य आहे. ज्याला सांगतायत तो परीक्षिती आहे. आणि विषय चाललाय गोपींच्या वात्सल्य भक्तीचा. सतत बोलायला नको पण आठवण करा, गोपींची वात्सल्य भक्तीच आहे. तिला जर कोणी विषय लंपट बनवत असेल तर तो अपराध आहे, पाप आहे. आता हे जे मी सुरुवातीला 5-6 मिनिटं बोललो
हेच गेल्या खेपेला मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवतं का बघा. तो जो तिसरा श्लोक होता आपण बघितलाय, कारण 8 श्लोक बघणार आहे. तो तिसरा श्लोक आपण जो बघितला होता त्याचा शेवटचा चरण काय होता? शिरसी धेहि नहा श्रीकर ग्रहम. नहा म्हणजे आमच्या, शिरसी म्हणजे मस्तकावर, श्रीकर म्हणजे भगवंताचा तो कोमल सुंदर चंद्रकिरणासारखा हात आमच्या मस्तकावर ठेव. मी स्पष्टपणे त्यावेळी बोललो होतो की हा हात लक्ष्मीला मिठी देऊ शकतो, की त्याची पत्नी हा उल्लेख आहे या ठिकाणी. लक्ष्मीचा खास उल्लेख केलाय गोपींनी, आणि तोच जो लक्ष्मीला बाहुपाशात घेण्यासाठी, मिठीत घेण्यासाठी हात उपयोगी पडतो, तोच हात आमच्या मस्तकावर ठेव. आपल्या नेमकं लक्षामध्ये येतं की वात्सल्य भक्ती आहे, ही भक्तीची उत्कंठता आहे, त्याच्यामध्ये विषय लंपटतेचा स्पर्शही नाही, आणि ज्याने कोणी आणला त्याने अपराध केलेला आहे. आता श्लोकाचा शेवटचा चरण बघितला, प्रास्ताविकी आपण केलं, मागच्या शनिवारच्या विचारांशी आपण जोडले गेलो. आता पुढे जाऊया. ते तुम्हाला धक्का बसेल अशा प्रकारचा मी प्रथम शब्द सांगणार. काय होतं, भागवतामध्ये अनेकदा गोपी अधरामृत 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 शब्द वापरतात, आणि भागवताचा अभ्यास जे उथळपणे करतात, त्या ज्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळेच विचार आहेत, अशी माणसं अधरामृत शब्दाचा अर्थ, आधर म्हणजे ओठ, आधर अमृत म्हणजे ओठाला ओठ भिडणं, ही जी काही स्थिती आहे, प्रेमाची खूण आहे, तेच मानतात. शब्दशः काही चुकीचं आहे का? नाही, पण भागवतामध्ये आधरामृत शब्दाचा अगदी अर्थ वेगळा आहे. तिथं अधर म्हणजे ओठांनी वेणू वादन करून जे अमृत निर्माण केलं, ते आपल्या कानांना तृप्त करतं असं गोपी म्हणताय. मला सांगा, आम्ही गणपती बनवायला गेलो आणि माकड बनवलं असं नाही का? इतका वेळा अधरामृत शब्द येत असताना माझं वेणुवादनाची गोडी कळत नसेल, तर ओठ दोन्ही ठिकाणी आहेतच की. वेणुवादनाला स्वतः ओठांचीच मदत लागते ना, श्वास तिथूनच दिला जातो ना त्या छिद्रांच्या मध्ये. आणि काय चूक आहे? अधर अमृत, ओठातून निर्माण होणारं वेणुवादनाचं मंत्रमुग्ध करणारं अमृत, ते आम्हाला प्यायचंय, जे कानाने ऐकायचंय. आपल्याकडे बहुश्रुत शब्द आहे, हे सगळं आहे. आता हे ध्यानात घेऊन श्लोक बघा. चाललंय गोपी गीत. मधुरया गिरा वल्गु वाक्यया बुध मनोज्ञया पुष्करे क्षण विधी करी रिमा वीर मुह्यते आधरसी धुना आप्यायस्व इति. आता इथं फक्त आधर शब्द आहे, आधरामृत शब्द नंतर आहे, पण आधर आहे. या चौथ्या ओळीचा अर्थ असा आहे की तुझ्या आधरातल्या अमृतानं निष्प्राण झाले आम्हाला सजीव कर. काय म्हटले बघा, तुझ्या आधरामृतानं निष्प्राण झाले आम्हाला सजीव कर. आपण हे खूपदा म्हणतो, गुरु जेव्हा शिष्याला बीज मंत्र देतो, गुरु जेव्हा शिष्याला बीज मंत्र देतो, त्या मुंजीमध्ये वडील जेव्हा आपल्या मुलाच्या कानामध्ये काही गुरु म्हणून बीज मंत्र सांगतात, तर काय घडतं जरा सगळ्यांनी आठवण करा. जेव्हा मौजी बंधन होतं, जेव्हा मुलाची मुंज होते, उपनयन होतं, तो आता गुरुगुरी जायला 8व्या 9व्या वर्षी तयार होतो. मस्तकावर शाल घेऊन वडील आपल्या मुलाच्या कानात काहीतरी सांगतात, तो बीज मंत्र असतो. इतकं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तर मी आठवण करून देतो. त्यावेळेला त्याचं नवं नाव सांगितलं जातं. मुंजीमध्ये त्याचं नवं नाव सांगितलं जातं. आता मी वैयक्तिक सांगतो, माझं नवं नाव मला माहिती आहे मुंजीतलं. ते आता माझं जे नाव आहे त्यापेक्षा वेगळं आहे, ते सांगत नाही मी तुम्हाला, पण ते वेगळं आहे. याचा अर्थ काय? नाव कधी मिळतं? पुनर्जन्म झाला तर. मग गोपी जेव्हा म्हणतायत आम्हाला सजीव कर, तेव्हा बघा त्या गृहिणी गोपी होत्या, त्यांना नारदांची प्रशस्ती पत्र मिळेल असं भक्त बनायचं.
पुनर्जन्मच नाही का? म्हणून त्या म्हणतायत पहा, अधरसी अधुना, अरे तुझ्या त्या अधरामृतानं आप्यायस्व, आम्हाला सजीव कर. तर हे त्याला अधरामृताचं, आपला भगवान श्रीकृष्ण आहे ना, त्या श्रीकृष्णाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचं अधराम, त्याचं वेणू वादन तर वनस्पती, जलसृष्टी, पशु पक्षी आणि मनुष्य प्राणी सगळ्यांना वेड लावणार आहे. पण खरं असं आहे, त्या श्रीकृष्णाचं बोलणं सुद्धा अप्रतिम सुंदर आहे. आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा अर्जुन गळातल्या अक्षरच्या, आणि श्रीकृष्ण ज्याशी बोलतो तेव्हा स्मितहास्य करून बोलतो, असा गीतेमध्ये उल्लेख आहे. एवढ्या कठीण प्रसंगात रणभूमीवर असताना तत्वज्ञान सांगताना तो प्रसन्न आहे, तो स्मितहास्य करतोय. त्याच्या डोक्यावर ताण तणाव नाहीये. ना मला विचार सांगा, एक अर्जुन पळाला असता, संन्यास घेतला असता, काय झालं असतं महाभारताचं? सगळं खड्ड्यात गेलं असते की नाही. पण इतकं डोक्यावर टांगती तलवार असताना सुद्धा त्याला उपदेश करताना हा प्रसन्न आहे. आणि जास्त कशाला बोलू? अहो, त्या कृष्णाचं बोलणं जर चांगलं नसतं तर त्यानं गायलेली गीता गेली 5000 वर्ष आपण कशाला म्हटली असती? आणि कलकत्त्यातल्या एका कटू प्रसंगात कुणीतरी काहीतरी गीता आणली आणि काहीतरी उभारायला लागले, तर त्याची प्रतिक्रिया म्हणून, ते पूर्वीपासून ठरलं होतं, प्रतिक्रिया म्हणून मोठ्या मैदानावर 5 लाख लोकांनी गीता म्हटली. आपण बघितलंय ना की आज सुद्धा कलकत्त्यासारख्या ठिकाणी, बंगालसारख्या ठिकाणी आधी महिनाभर प्रयत्न होता, पण 5 लाख माणसं एकत्र येतात, इतकी त्या भगवंताची वाणी गोड आहे. हे आज, आणि गोपी तेच म्हणतात, काय शब्द आहे? मधुरया गिरा. गिरा म्हणजे वाणी. तुझी वाणी गोड. खरंच कृष्णाची वाणी गोडच आहे. मग तो मी सांगितलं ना, पुन्हा एकदा उल्लेख करतो. लोकमान्यांना संगीताचं चांगलं ज्ञान होतं. बालगंधर्व पदवी त्यांनीच दिली. अखेरच्या कालखंडात, गीता रसाच्या कालखंडात कोणतो मित्र त्यांना म्हणाला, की तत्कालीन भीमसेन जोशी का सगळ्या मोठ्या माणसाचं गाणं ऐकायला जाऊया. लोकमान्य म्हणाले, आता मला दुसऱ्या कोणाचं गाणं ऐकावंच वाटत नाही. मी भगवंताचं गाणं ऐकलंय. हे सगळं सविस्तर मी बोललोय, आठवण करा. लोकमान्यांना दुसऱ्या कोणाचं गाणं ऐकायचंच नाहीये. मधुरा गिरा. आणखी काय शब्द? वल्गु वाक्य या. आता वल्गु या शब्दाचा अर्थ आहे सुंदर, आणि वाक्य म्हणजे वचन. खरंच विचार करा, गीतेमध्ये 18 अध्यायामध्ये ज्याला आपण सुभाषित म्हणतो ना, योगक्षेमं वहाम्य, ऐका, 700 श्लोकात 108 सुभाषित आपल्याला काढून मिळतात. फक्त 700 श्लोकात, 1400 चरणात 108 योगक्षेमं वहाम्यहं यदा यदा हि धर्मस्य. आपलं बोधवाक्य आहे, मा मनुस्मर युद्धच संशयात्मा विनश्यती. असे 108, 700 श्लोकामध्ये 108 सुभाषित मिळतील. तर ते वल्गु म्हणजे वचन किती सुंदर असेल, ती गिरा केवढी मधुर असेल. म्हणून म्हटलंय बुध मनोज्ञया. हे सुंदर आहे. गोपी म्हणतात आम्ही तर सांगूच, पण बुध मनोज्ञया, अरे जे बुध म्हणजे बुद्धिमान लोक आहेत त्यांना सुद्धा तुझी वाणी मनोज्ञ वाटते. बुध मनोज्ञया वाटते की नाही बघा. शंकराचार्य गीतेतून अद्वैत सांगतात, आणि मध्वाचार्य त्याच गीतेतून द्वैत सांगतात. उत्तर आणि दक्षिण टोकाचं अंतर नाही का ध्रुवाचे? आणि एकाच गीतेत ना दोघेही बरोबर आहेत. कोणीच चूक म्हणत नाही. व्याकरण शुद्ध आहे, म्हणणं बरोबर आहे त्यांचं. अद्वैत आणि द्वैत इतकं अंतर. बुध मनोज्ञया, मधुर गिरा तर आहेच, वल्गु वचन तर आहेच. अरे पण तत्वज्ञानाची फुलन खरंच बघा ना, एक गीता वाचली की त्याच्या पूर्वीचे सगळी वेद संहिता, उपनिषद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक सगळं येतं. जे गीतेमध्ये काय नाही म्हणते ना, किम अन्य शास्त्र विस्तरही. कशाला शास्त्राचा विस्तार पाहिजे? हे गीता कळली की पुरे. म्हणजे बुध मनोज्ञया. बुध म्हणजे बुद्धिमान लोकांनी सुद्धा टाळी दिली पाहिजे. बुद्धिमान लोकांनी सुद्धा मान हलवली पाहिजे. जुन्या काळामध्ये पगडीचं कोण होतं, नटसम्राटामध्ये उल्लेख आहे. आणि एकदा पगडी हल्ली पुण्यातली, ते कलावंताला सगळं मिळालं. एकदा पगडी हल्ली पुण्यामध्ये, वक्ता ठरला, तिथे शिवाजी मंदिर होतं, तिथे एकदा वक्ता ठरला, तिथं जगात कुठेही जाऊ,
होतं ना असं पुणे काळ आपलं. हा जर विचार आपण केला तर बुध मनोज्ञया पुढं काय म्हटलंय, पुष्कर पुष्करे क्षण. पुष्कर याचा अर्थ कमल, तीक्ष्ण म्हणजे डोळे. खरंच त्या कृष्णाचं किती सुंदर आहे बघा. अहो त्याचं बाहुबल असं आहे की तो जरासंधाला, अन्य जरासंधाला भीमा मार्फत पण कंसाला नष्ट करू शकतो. ज्याच्या बाहूमध्ये एवढी ताकद आहे त्याचे डोळे मात्र कमळासारखे, एकीकडे नाजूक आणि एकीकडे बल संपन्न, एकाच व्यक्तिमत्वात. कारण तो पुरुषोत्तम आहे, गीता पुरुषोत्तम आहे, उत्तम पुरुष आहे तो दासबोधातला. हे जर आपण लक्षात घेतलं तर बुध मनोज्ञ या पुष्करे क्षण विधी करी इमा वीर मुह्यती. इथं वीर कृष्णाला म्हटलंय आणि स्वतःला विधी करी म्हटलं. आता विधी करी शब्दाचा शब्दशः अर्थ दासी असा आहे. विधी म्हणजे दासी. आता दासी हा शब्द इथं आल्यानंतर पटकन काही असं म्हणतात की गोपी स्वतःला दासी म्हणवतात का? गोपी स्वतःला त्या गृहिणी आहेत ना, दासी का बरं म्हणवतील? पुन्हा अडचण आहे, अधरामृत शब्दासारखीच. आम्हाला अलीकडं त्या दासी शब्दाचा अर्थ शिष्य आहे हे कळतच नाही. आम्हाला दास म्हणजे दस्यूच वाटतं. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण बघा, जनाबाई स्वतःच म्हणतात मी तो नाम याची दासी. आणि अनेक जण असं म्हणतात की नाम याची दासी म्हणजे दासी याचा अर्थ घरामध्ये मोलकरीचं काम करणारे. एक मी अभ्यासपूर्वक तुम्हाला सांगतो, जनाबाई ही पोरकी झाल्यानंतर, आई वडील गेल्यानंतर नामदेवांच्या वडिलांनी मराठवाड्यातून गंगाखेड या गावातून पंढरपुरात आपल्या मित्राची पोरकी मुलगी म्हणून आणलेली आहे. मित्राची मुलगी म्हणून आणलेली आहे. नामदेवांच्या पेक्षा वयानं 10 वर्षांची मोठी आहे. आणि त्या काळात घरामध्ये सगळीच माणसं काम करत होती, बायका काम करत होत्या. म्हणजे नामदेवांच्या आईचं नाव आहे गोनाई, नामदेवांच्या आईचं नाव आहे राजाई, तशी जनाई आहे. गोवऱ्या थापण्यापासून स्वयंपाकापर्यंत, भांडी घासण्यापासून कपडे धुण्यापर्यंत सगळेच करत होते. मग राजाई गोनाई दासी होत्या का? कारण त्यावेळेला दासी शब्दाचा अर्थ जेव्हा जणा म्हणतात त्या शिष्याचा आहे, विधी करी. गोपी सुद्धा म्हणतात आम्ही दासी आहोत. आणि दासी म्हणजे काय? नवविधा भक्तीची दास्य भक्ती आठवा ना. हनुमंत कोण होता रामाचा? स्वतः नारायण सूर्याजी ठोसर यांनी काय नाव घेतलं? रामदास. हे तर 17व्या शतकातले आहे ना, आपल्या जवळ आहे ना रामदास. दास शब्दाचा अर्थ क्रीत म्हणजे विकत घेतलेला, गुलाम असं नाही आहे. त्याचा अर्थ शिष्य आहे. मग आता मला सांगा, जर यांची भावना त्याला गुरु वीर म्हणतायत, पण गुरु म्हणून जर शिष्या होण्याची असेल तर त्याच्यात भक्तीच असणार ना. एक वात्सल्याची भक्ती तरी असेल, सख्य भक्ती सुद्धा असू शकेल, पण भक्तीला पर्याय नाही. ते वीर पुरुषा आम्ही विधी करी आहोत आणि मुह्यती आम्हाला तो मोहित करतोस. आणि कृष्ण तसाच आहे. कृष्ण हा मंत्रमुग्ध करतो, कृष्ण हा मोहित करतो, कृष्ण हा तुमच्या बुद्धीचा, हृदयाचा, चेतना शक्तीचा कब्जा घेतो. आणि घेतो म्हणून गीता लोक ऐकतात, हे लक्षामध्ये घ्या. मंत्र एखादा शिवाजीराव भोसले, बाबासाहेब पुरंदरे ही माणसं जेव्हा बोलतात तेव्हा आपण मंत्रमुग्ध होतो. परिणाम काय होतो? त्या स्वातंत्र्य सावरकर ते बोलत असताना आपण मंत्रमुग्ध होतो, म्हणून त्यांचा आपण ऐकतो, त्यांचा विचार आपल्याला पटतो. हेही ध्यानात घेतलं पाहिजे ना. कधी पटेल तेव्हाच फक्त शब्द वापरला, विधी करी वीर मुह्यती आधरसिना आपाप यस्व. तुझ्यातल्या अधरामृतानं आम्हाला सजीव कर. आता बघा, मगाचं उदाहरण आठवा. ती जी आई आहे तिचं मूल काही काळासाठी हरवले, असं खूपदा होतं जत्रेमध्ये. काही काळासाठी हरवलेलं असतं, पण तो जो काळ असतो ना तो आईच्या दृष्टीने युगासारखा असतो. मग असं जर आईनं म्हटलं की जोपर्यंत माझं मूल लेकरू मला मिळत नाहीये तर त्याची खुशालीची वार्ता करत नाहीये, तोपर्यंत मी तापलेल्या वाळवंटामध्ये उभी आहे. इथे शब्द आहे तप्त जीवन. कृष्ण लपंडावकर लढून गेलाय ना, मग गोपी काय म्हणताय? शब्द बघा, तव कथामृत तप्त जीवनम कविभी ईलितम कल्मशापहान श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवी गृह्णन्ति ते भुरीदा जनाः. अर्थ बघूया. तव कथामृतम
तप्त जीवनम. आता वेणुवादन राहिलं बाजूला, त्यानंतर काय आलं, कथामृत. आता कथा कुठल्या बरं, तर गोपी जेव्हा कृष्णाला भेटायला घरदार सोडून आले आहेत आणि जाता जाता माणसाला असे गप्पा मारायशी वाटतात, त्या गप्पा मारताना गोपींच्या तोंडात कोणाच्या गप्पा असतील बरं, कृष्णानं असं केलं, कृष्णानं तसं केलं. आपण सहज बघतो ना, स्त्रिया तर भेटल्या एखाद्या बागेमध्ये, तर माझा नातू काय करतो, तुझा नातू काय करतो, हेच बोलतो ना आपण. कथामृत कुणाचं आहे बरं, कृष्णाच्या लीलांचं. का आठवणार, आता कृष्ण हरवलाय आणि हरवल्यानंतर जास्त आठवतं. म्हणून कथामृतम तप्त जीवनम. जीवनमचं तप्त झालंय म्हणजे तापलेल्या वाळवंटात आम्ही जणतो उभे आहोत, कारण कृष्णा तू तर आता दिसत नाहीयेस. तू कोण आहेस बरं, कल्मश अप अप कल्मश म्हणजे पाप दूर करणारा, पाप निवारक. वारकरी पंथात पतित पावन असा तू आहेस. पण पुन्हा त्या सांगतात, मगाशी जसं बुध मनोज्ञ म्हटलं तसं कवी भी ईडितम. आम्ही जे कथामृत म्हणतोय ते कवीनी सुद्धा नावाजलेलं आहे. याचा अर्थ असा की आम्ही म्हणतोच आहोत, पण फक्त आम्ही म्हणत नाहीये, अनेकांनी म्हटलं, बुद्धिमान लोकांनी म्हटलं. आता मगाशी बुध शब्द वापरला, आता कवी शब्द वापरला, काय फरक आहे बरं. तर कवी या शब्दाचा अर्थ गीतेमध्ये कवी हा शब्द शुक्राचार्यांना लावलाय, कारण कवी म्हणजे तत्वज्ञ, बुध म्हणजे बुद्धिमान, पण कवी म्हणजे विचारवंत. फरक आहे की नाही बघा. अत्यंत बुद्धिमान माणूस अत्यंत मोठा तत्वचिंतक यात फरक आहे. अत्यंत मोठा बुद्धिमान माणूस आणि कवी म्हणजे अत्यंत मोठा प्रतिभा संपन्न. आपल्याला माहिती आहे की प्रज्ञा आणि प्रतिभा या दोन्ही बुद्धीच्याच गोष्टी आहेत, पण फरक आहे. बुद्धीमध्ये वास्तवाची जाणीव जास्त असते, प्रज्ञा कधी कधी ऋतंभरा प्रज्ञा, आणि प्रतिभेमध्ये कल्पना शक्ती जाणीव असते, भावना असतात त्याच्यात. दोन्ही बुद्धीचाच भाग आहे, प्रज्ञा प्रतिभा. मग कवीपाशी त्या दोन्ही गोष्टी आहेत आणि त्यांनी कौतुक केलंय, तू पतित पावन आहेस. तुझं गाणं कसं आहे, श्रवण मंगलम. किती छान वर्णन आहे बघा. कानाला सुद्धा आनंद देणार, पण नुसता आनंद न देणार, हितकारी. मंगल शब्द मुद्दाम वापरलाय. मंगलमध्ये वैभव आहे, मंगलमध्ये ऐश्वर आहे, पण मंगलमध्ये कल्याण आहे. भगवद्गीतेत जेव्हा तत्र श्री विजय भूतिर ध्रुवा नीतीर मतीर मम म्हटलं, ते श्री जे आहे ना ते लोक कल्याण आहे. म्हणजे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, सगळ्यांचं मंगल, सगळ्यांचं कल्याण. कुशल मंगल असा शब्द असतो. जसं आपण पत्र लिहितो ना, त्यात म्हटलं जातं इकडचं क्षेम कुशल, तुमच्याकडचं पण कुशल मंगल असेल. हे शब्द काय सांगता सांगा, ते जिथं आहेत ते श्रवण मंगल श्रीमत आततम. श्रीमत आततम, आततम याचा अर्थ युक्त, आणि श्रीमत म्हणजे मधासारखं गोड. श्रीचा अर्थ बदलला, वैभव नाही आता मध. मधु हा शब्द म्हणजे मधाच्या नद्या असा शब्द वेदामध्ये येतो. मधाच्या नद्या, जरा कल्पना करा किती गोडी असेल, असं काव्य असावं मधाच्या नदीसारखे, ऋग्वेदात येतं. हे जर ध्यानामध्ये आपण घेतलं तर ते शब्द वापरलाय, पापहारक श्रवण मंगल श्रीमत आततम. आणि भुवी गृह्णन्ति ते भुरीदा जना. भुवी गोपी म्हणतात या भुवी म्हणजे पृथ्वीवर, गृह्णन्ति म्हणजे गातात, ज्या आम्ही गोपी या पृथ्वीवर तुझं गुणगान करतो आहोत, त्यानं आम्ही जनाहा भूरिदाहा म्हणजे धन्य धन्य झालो. विचार करा, धन्य धन्य होणं, कृतार्थ होणं, ही गोष्ट सुद्धा भक्तीतली एक महत्वाची पायरी आहे. पाहिजे असेल तर भगवद्गीतेमध्ये 11व्या अध्यायात अगदी शेवटी संजय काय म्हणतोय बघा. संजय आपल्या राजाला, धृतराष्ट्राला, जो कौरवांचा पिता आहे, त्याला कौरवांचाच भलेपणा ऐकायचा आहे, त्याला संजय सांगतोय की पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर श्रीकृष्णाचं विश्वरूप दर्शन येतं.
आणि त्याने मी रोमांचित होतो, त्याने मी धन्य धन्य होतो, हे तो कुणाला सांगतोय? धृतराष्ट्राला. त्याला आवडलं असेल का? की संजय म्हणतोय मी धन्य धन्य झालो म्हणून काय आवडलं असेल? कारण सुरुवातच काय आहे? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता मूळ स्वा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. तो माझा जो भाऊ होता पंडू त्याच्या मुलाने आणि मामका हा आणि माझ्या मुलाने किम कुर्वत संजय हे काम सांगितलं होतं. आणि संजयने उत्तर काय दिलं? मी धन्य धन्य झालो. बहुतेक मला वाटतं हद्दपार केलं असेल. मी धन्य धन्य झालो. पण धन्य धन्य होणं ही भक्तीची एक अवस्था आहे. संत धन्य धन्य होतात. आपल्या लक्षात येतं कल्याणकरी रामराया त्या रामदास म्हणाले असतील, स्वतः म्हणाले असतील, काय त्यांची भावना झाली असेल? हे जन हात धरी दयाळा बोहरी वगैरे सगळं आठवा. कल्याणकरी रामराया. आणि म्हणून आपण तुम्हाला माहिती असेलच की कल्याणकरी रामराया हे रामदासांनी गायलेलं पसायदान मानतो. कल्याणकरी रामराया हा त्याचा अभंगाचा निम्मा भाग आहे तो. पण त्याला आपण जसं ज्ञानदेवांचं पसायदान तसं पसायदान पसायदान मागताना ज्ञानेश्वर धन्य धन्यच होते की नाही? म्हणून तर आता विश्वात्मके देवे येणे वागेने तोषावे तशी धन्य धन्य अवस्था गोपींची झाली असं आपल्या लक्षामध्ये येते. आता आपण आठातले 2 श्लोक बघितले. पुढे जाऊया. आता मी त्याला वात्सल्य भक्ती म्हणतो, ते किती बरोबर आहे बघा. विचार करा, साने गुरुजींनी कथा सांगितलेली आहे की एका मुलानं बायकोच्या नादाला लागून तिने केली मागणी म्हणजे आईचं काळी जाणून दे, ते द्यायचं ठरवलं. आणि बायकोच्या प्रेमासाठी आईला मारलं, काळीच काढलं, हातात घेतलं आणि धावत धावत बायको पण निघाला. आणि जाताना अडखळून पडला. पडल्या क्षणी काळीच खाली पडलं आणि त्या काळजातून ध्वनी आला, बाळा लागलं नाही ना? असे कथा साने गुरुजीने सांगितली. कुणाला आवडेल नाही तर आवडेल, काय सांगता असे लोक म्हणतील. पण आपल्याला अनुभव आहे ना की प्रत्येक आई आपल्या मुलासाठी जीव ओवाळून टाकते की नाही? आणि हा जर अनुभव आपल्याला असेल तर आता गोपी काय म्हणणारच नव्हती, अरे जेव्हा तू गुरांच्या बरोबर रानावनामध्ये ती गुरं चारायला घेऊन जात होतास तेव्हा त्या ठिकाणी लुसलुशीत गवत कापल्यानंतर खाली जे बुडखे उरतात, आपण शेतामध्ये सड म्हणतो त्याला, धान्याचा खालचा भाग, तण नव्हे सड, गवताचे खाली असतं ना, शिलांकुर असा शब्द वापरलाय, ते तुझ्या पायाला टोचत असतील, त्याच्या आठवणी गोपी नव्हत्या. म्हणजे कृष्ण हरवलाय, लपंडाव चाललाय आणि आईला जशा मुलाच्या आठवणी व्हाव्यात तशा गोपींना कृष्णाच्या लीला आठवतात. ऐका, चलसी यद व्रजा चारयन पशून नलिनी सुंदर नाथ ते पदम शील तृणांकुरई सीदती इति नहा कलिलता मनः कांत गच्छति. कलिलताम मनः कांत गच्छति. कलिलताम म्हणजे कावरं बावरं होणं का व्याकुळ होणं. नहा म्हणजे आमची, मन जातात, गच्छति. आता संस्कृत व्याकरणात त्याला काल्पनिक गती असं म्हणतात. काल्पनिक गती म्हणजे काय? आमची मन जातात याचा अर्थ कुठं जात नाहीत, मनाला जाणवतं. काय 4थ्या ओळीमध्ये म्हटले? कलिलता मनाहा कांत गच्छति. अरे श्रीकृष्णा, तुझ्या पायाला वर सांगितल्याप्रमाणे ते तृणांकुर टोचत असतील आणि म्हणून तू व्याकुळ होण्यापेक्षा आम्हीच व्याकुळ होतो. कलिलता मना कांत गच्छति. काल्पनिक गती, आमची मन व्याकुळतेच्या गावाला जातात. पण पुन्हा काव्य बघा, आई जसं मुलाच्या आठवणी काढताना जगात कुठलंही नाव त्या मुलाला देणार नाहीत असलं काहीतरी नाव देते. आपण बघितलं की नाही, घरोघर चांगलं पाळण्यामध्ये नाव आपण ठेवतो, पण त्याला बंड्या म्हटल्याशिवाय बरंच वाटत नाही आपल्याला. काय बंड्या? तशी इथं कांत शब्द आला. हे कृष्णा, तू सुंदर आहेस रे. तू कांत म्हणजे कांती म्हणजे शोभायुक्त आहेस. तू श्रीकांत म्हणजे लक्ष्मीपती आहेस. तू कोमल आहेस, तू सुंदर आहेस. आणि म्हणून तो पायाला टोचला असेल ना, म्हणून कांत संबोधन येते. आठवणी कुठल्या बरं? म्हणजे कालिया मर्दनाच्या आठवणी नाही,
तृणावर्ताला मारल्याची आठवण नाही, पुतना मावशीला मारल्याची आठवण नाही, गुरं चरायला घेऊन जाताना आठवण. आणि म्हणून बघा आपला देव सगळ्यात विशेष आहे, गोपाल कृष्ण, गोपालन करणार. तसा विचार केला तर त्या कालखंडातल्या त्या श्रेणीमध्ये वैश्य, व्यापारी, कृषी गोरक्ष वाणिज्यम, शेतकरी, दुधाचा धंदा, गवळी यांची सामाजिक प्रतिष्ठा काय फार नव्हती. अशा अप्रतिष्ठ मानल्या गेलेल्या जनजातीमध्ये गोपाळकृष्ण जन्मास आला. आणि असा गोपाळकृष्ण जनजाती जन्मासून सुद्धा तो सर्वात मोठा ठरला. ते फार मोठा आहे. म्हणून शब्द येतात चलसी यद व्रज चारयन पशून. अरे जेव्हा तू व्रजामध्ये पशून चारयन, काही गुरांना त्यांनी चारा खावा म्हणून घेऊन जात होतास. आता व्रजभूमीचा अर्थ काय काय करायचा? आज एक व्रजभूमी आहे. व्रजभूमीचा अर्थ आपण करतो गोकुळ, आपण करतो वृंदावन, पण व्रज शब्दाचा एक अर्थ गवळी वाडा सुद्धा आहे. आणि मग किती सूक्ष्मता आहे बघा, व्रजातून व्रजाकडं, म्हणजे गवळी वाड्यातून यमुनेच्या किनाऱ्याकडं, व्रजातून म्हणजे गवळी वाड्यातून यमुनेच्या किनाऱ्याकडं जेव्हा कृष्ण त्या पशूंना घेऊन जात असेल तेव्हा आठवणी चालल्या. चलसी, चलसी मी चालतोस, चलसी यद व्रज चारयन पशून. बघा, नलिनी सुंदर नाथ ते पदम. अरे तुझे पाय किती कोमल आहेत, कमळ, कमळ असतं ना त्याच्या देठासारखे. कमळ तर सुंदरच आहे, पाकळ्या तर सुंदरच आहेत, नाजूकच आहेत, पण त्यांना जन्म देणारा किंवा त्यांचं पोषण करणारा जो देठ आहे तोही नाजूकच आहे. पण कमलिनी सुंदर, त्या नाजूक कमळासारखे ज्याचे पाय आहेत आणि त्याला टोचतंय, नंदी सुंदर नाथ ते पद. आता व्यास किंवा शुकाचार्य जेव्हा काव्य लिहित असतील ना, तेव्हा त्यांनी जी संबोधन वापरलेली असतात त्या संबोधनाचा सुद्धा अर्थ लक्षात घ्यायचा असतो. मी सहज जाता जाता तुम्हाला सांगतो, भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला उद्देशून कृष्णानं म्हटलेली जी विशेषण संबोधन आहेत त्याची संख्या 28 आहे. एकदा गीतेमध्ये शोधा. धनंजय म्हटलंय, भारत म्हटलंय, पांडव म्हटलंय, अशी 28 आहेत. आणि प्रत्येक वेळा त्याचा अर्थ वेगळा आहे. कारण कवी जेव्हा लिहित असतो तेव्हा कुठला शब्द वापरायचा डोक्यात पक्का असतं. खरं तुम्हाला सांगू, म्हणजे कालिदास म्हणा किंवा आपले केशवसूत म्हणा, मर्ढेकर म्हणा, यांच्या कवितेमधला समजा काय रामदास म्हणा, त्यांच्या कवितेमधला एखादा शब्द बदलायचा प्रयत्न केलात ना, तर मी केला प्रयत्न तुम्हाला सांगतो. राम गणेश गडकरी, प्रेम कवी पण, तत्वज्ञान कवी पण, मी कॉलेज शिकत असताना असा विचार केला, या काळामध्ये हा शब्द बदलूया, तो शब्द बदलूया, आणि बदलला मी. मुलांना आवडला पण मलाच आवडला नाही. जरा बाजू घेऊन तुम्हाला सांगतो, आचार्यात्र्यांची नाटकं खूप गाजायची. आचार्यात्र्यांच्या नाटकामध्ये जे नट काम करायचे त्या नटांना कधी कधी असं वाटायचं की ॲडिशन म्हणून एक शब्द असतो बघा, ॲडिशन, विनोदात कोट्या वाढवणं. ते एका एक नट असा होता की तो फारच कोट्या वाढवायला लागला. आणि आत्र्यांच्या कानावरती बातमी गेली. मग आत्रे एका नाटकाला आले, बघतात तर तो नट आत्र्यांची वाक्य बोलतच नाही, स्वतःचीच वाक्य बोलतोय. मग आत्रेच ते विंगेत गेले आणि त्याचा कान पकडून म्हणाले, अरे मी हे ते बोल की. त्यांना हशा पिकणार आहे आणि त्याचं तिखट वाक्य आहे, माझ्या ताजमहाला वीट लावण्याचा प्रयत्न करू नकोस. अत्र्यांचं वाक्य, माझ्या ताजमहालाला वीट लावण्याचा प्रयत्न करू नकोस. कवीची भाषा अशी असते. आता बघा ना, एकाच काव्यामध्ये कांत पण म्हटले, नाथ पण म्हटले. आता शब्द काय आहे, नलिनी सुंदर नाथ ते पदम, आणि कलिलता मन कांत गच्छती. त्याला कांत म्हणजे नाजूक पण म्हटलंय, त्याला स्वामी पण म्हटलंय. त्याला कृष्णाला आपला त्रैलोक्याचा स्वामी म्हटलंय, पण तो नाजूक सुंदर आहे हे त्या स्त्री मनाला जाणवलेलं आहे. स्त्री मनाला जाणवलेलं आहे. गोपी गीतामध्ये हे आपण रीड बिटवीन द लाईन्स मध्ये बघितलं पाहिजे. हे गोपींचं गीत आहे, हे स्त्रियांचं गाणं आहे. आणि स्त्रियांच्या स्वभावाची जी एक नाजूकता आहे, संस्कृती प्रियता आहे, अध्यात्म प्रियता आहे, भक्ती सन्मुखता आहे,
ते सगळे त्याच्यामध्ये येणारच. कांत आणि ना. आणखीन एक श्लोक झाला पुढे नाही झाला म्हणलं राहिलं शील तृणांकुरैः शीलती इति नहा. आम्हाला असं वाटतं की शीलती म्हणजे दुःख देतायत, टोचतायत. काय बरं? शील तृणांकुरैः, शीरस्व आहे. शील तृणांकुरैः म्हणजे मी वाचून दाखवतो. कापणी केल्यानंतर गवताचे जे बुडखे उरतात ते. आधी बोलायला नको. गवत रसच देता येत नाही ना, कापावं लागतं. लुसलुशीत गवत लागतं. गवतामध्ये असं शिळ आणि ताजं असतं. गुरं तोंड लावत नाहीत, तोंड लावत नाहीत. लक्षामध्ये घ्या, गोपाळाला बरोबर कळतं. अशा वेळेला गवत कापल्यानंतर खाली जे बुडखे उरतात ते टोकदार असतात. ते तुझ्या नाजूक पायाला टोचत असतील म्हणून आम्ही व्याकुळ होतो. आठवण कधी चालली आहे? कृष्ण हरवला असताना. पुढे असं म्हटलंय किती पटणार आहे बघा. आता मगाचंच उदाहरण पुढे लिहिलं. ते जे वारी आपल्या जत्रेमध्ये हरवलं लहान मुलं आहे ते 10 मिनिटांनी सापडलं. म्हटलं तर 10 मिनिटं हा किती छोटा काळ आहे बरं. पण जोपर्यंत मूल कुठाही कळत नाही तोपर्यंत 10 मिनिटं त्या आईच्या दृष्टिकोनातून युगासारखे असतात की नाही. तेच गोपी म्हणतायत कृष्णा तुला जाऊन किती वेळ झाला माहिती नाही आम्हाला, पण आम्हाला प्रत्येक क्षण, तृतीय असा शब्द वापरलाय, प्रत्येक क्षण हा युगासारखा वाटतो. शब्द बघा, अटपी भवानन्य काननम त्रुटिर्युगायते त्वाम पश्यताम कुटिल कुंतल श्री मुखमुचते जड उदीक्षताम पक्ष्मकृत दृशाम. फारच छान काव्य या ठिकाणी 2 प्रकारचा आहे. पहिला प्रकार बघा, आतती यद भवान अन्ही काननम. आठवण चालली आहे. हे भगवंता आटती म्हणजे भटकत असतात, गुरांना घेऊन भटकत असताना. कानन अन्ही, अन्ही म्हणजे अन्न म्हणजे दिवस, रात्र म्हणजे रात्र आणि अन्न म्हणजे दिवस. अन्निक म्हणतो बघा आपण. आजचं अन्निक उरकलं, दिवसाचं स्नान संध्या. अन्न कानन अन्न, अरण्यामध्ये तो दिवसा. आटती म्हणजे भटकत असताना. भवान म्हणजे तू. त्रुटिर्युगायते त्वाम अपश्यताम. अपश्यताम भूतकाळ आहे. तुला पाहून त्रुटी युगायते. त्रुटी म्हणजे म्हटलं तर क्षण. का पुढे येणार म्हणून सांगतो, डोळ्याची पापणी हलणं, सेकंद हे पुढे येणार आहे म्हणून सांगतो. म्हणजे काही क्षण, काही सेकंद, काही मिनिट ही आम्हाला युगासारखी वाटतात. आता काव्य बघा, युगायते, युगासारखी वाटतात. अटती यद भवान अन्य काननम त्रुटिर्युगायते. त्रुटी गंमत आहे मोठी. त्रुटी या शब्दाचा नेमका अर्थ असा आहे चुटकी. शब्द जुळतात जरा बघा. त्रुटी म्हणजे काय? चुटकी. चुटकी वाजवायला किती वेळ लागतो? ही त्रुटी. हे गणित सोपं करायचं. त्रुटी म्हणजे काय? चुटकी. तर चुटकी वाजवायला जितका वेळ लागतो तेवढी त्रुटी जरी असली तरी युगायते. मगाचं उदाहरण, 10 मिनिटं सुद्धा आईला सहन होत नाही. आठवणीत काय आठवतं बरं? मी वात्सल्य वात्सल्य का म्हणतो? काय आठवतंय ना? कृष्णाचं कुठलं रूप आठवतं? तर कृष्णाच्या कपाळावर येणारे त्याचे कुरळे केस आठवतात. हे वात्सल्याचं लक्षण आहे. कुटिल कुंतल, कुंतल म्हणजे केस आणि कुटिल म्हणजे वाकडे. वाकडे म्हणजे वेडे वाकडे नव्हे, कुरळे. ते कुरळे केस जेव्हा, आणि खरंच बघा, छोटा मुलगा डोळ्यासमोर आणा, 8-1 वर्षाचा, मुंजीला आलेला. आता मुंजीनंतर त्याचं चांगलंच रंगरूप बदलायचंय, पण आधी कसे कुटिल कुंतल असतात तर जाऊ दे. लहान मुलाचं आपण जावळ करतो की नाही, तसे केस असतात. रेशीम रेशीम म्हणजे कुठलंच रेशीम चालणार नाही, इतकं रेशीम असतं की नाही. हे सगळं आठवा की गोपी गीत कळे. तर कुटिल कुंतल, कुंतल म्हणजे केस, ते कुरळे केस श्रीमुख. जे कुटिल कुंतल सुद्धा चंद्रासारख्या गोल सुंदर केशरी केतकी वर्णी मुखावर, जे केतकी वर्ण मुखाचा आणि कुटल कुंत, काळा रंग केसांचा, हे दृश्य आमच्या डोळ्यासमोर येतं. आणि आता काव्य बघा, त्यावेळेला
आठवणी आहे. त्यावेळेला आम्ही तुझ्या त्या कुटील कुंतल मुखाकडे बघत राहतो आणि गोपी म्हणतात, आम्हाला आमच्या डोळ्यावर निर्माण केलेल्या पापण्यांचा राग येतो आणि त्या पापण्या निर्माण करणारा ब्रह्मदेव मूर्ख असला पाहिजे, त्याला जड म्हटलंय असं वाटतं. का बरं? तर एकटक बघत असताना या पापण्यामध्ये अडथळा आणतात. किती नाजूक काव्य. खरंच आहे, एकटक बघताना पापण्या अडथळाच आणतात. ही कल्पनेत येणं गोपींच्या शिवाय शक्य नाही. आणि मी वाचून दाखवतो, जड उदीक्षताम पक्ष्मकृत कृताम. जड म्हणजे वेडा. कोण बरं? पक्ष्मकृत. पक्ष म्हणजे पापणी, कृत म्हणजे करणारा, म्हणजे तो ब्रह्मदेव. डोळ्यावर पापणीचं छप्पर निर्माण करणारा हा जो ब्रह्मदेव आहे, त्याच्या इतका जड म्हणजे मूर्ख माणूस जगात नसेल. कुणी सांगितलं होतं? डोळे छान होते की कुठे का पापण्या कशाला आणल्या त्या ठिकाणी? आता आणल्या संरक्षणासाठी, नाही तर का डोळ्यात आपलं ऊल बघा. पण हे कुठं गोपी नाही कळणार, त्या कळलं तरी कुठं वळणार आहे. आता अडचण आहे की नाही देवाकडे बघताना, एकटंच बघता येत नाही, म्हणजे तो मूर्ख असला. आता ब्रह्मदेवाला मूर्ख होण्याची ताकद फक्त गोपींचीच आहे, कारण त्यांची सख्य भक्ती आहे. सख्य भक्ती त्यांची ती विलक्षण सामर्थ्य आपण लक्षामध्ये घेतलं तर काय. आता पुढचा श्लोक घेऊया की गोपी गीत आपलं पुरं होत. आता झाला एकदा वाचतो, अटती यद भवान अन्य काननम. मी वाचतो यासाठी की त्यातल्या लय सुद्धा तुमच्या लक्षात येतो. खरं सांगतो, मी वाचतोय, मला पाठ नाही आहे. हे पाठ असेल आणि जर म्हटलं तर त्याची गोडी वेगळी लागते. तुम्ही गीतेचं पुस्तक हातात घेऊन वाचून बघा आणि तुम्हीच ऐका आणि तुम्हाला ते तोंडपाठ आहे आणि मग म्हणा, काय फरक पडतो. तसे गोपीगीत ज्याला कोणाला पाठ असेल त्याचं खरं रस कळेल. म्हणून वाचतो मी. अटति यत भवानन्य काननम दुर्निर्योगायते त्वाम अपश्यत कुटिल कुंतल श्री मुखम चते जड उदीक्षताम पक्ष्मकृत दृश्याम. आम्हाला असं वाटतं तो ब्रह्मदेव वेडा असावा. बघ आता शेवटचा श्लोक बघा, आपल्या दृष्टीने शेवटचा. व्रज वनौकसाम व्यक्तिरंगते वृजिन हांत्र्यल विश्वमंगलम त्यज मनाकच नहा त्वत् स्पृशात मनाम स्वजन रुद्रुजाम यद निषूदनम. निषूदनम त्याचा अर्थ नष्ट करतोस. निषूदनम नष्ट करतो. आधी काय आहे? स्वजन स्वजन रुद्रुजाम. हृद असा शब्द आहे, म्हणजे हृदय. स्वजन म्हणजे आमचं आणि ज्या म्हणजे जन्मलेलं. स्वतःच्या हृदयात जन्मलेलं कारुण्य, स्वतःच्या हृदयामध्ये जन्मलेलं, इथे शब्द आहे व्याधी, ही तू दूर कर. कशी दूर कर बरं? निषूदनम. बरोबर आहे. तुला मुरारी का म्हणतात? मुर राक्षसाला मारलंस म्हणून, म्हणजे तुला शत्रूला मारता येतं. मग आमच्या हृदयातल्या व्याधीला, कसली व्याधी आहे बरं? विचार करा, कसली व्याधी आहे? संतांनी विराण्या लिहिल्या आहेत. ज्ञानेश्वरांनी सुद्धा विरहिणी लिहिली आहे. ती जी कोणी अपरंपार प्रेम करणारी व्यक्ती असते, तिला जो विरह जाणवतो त्याला हृदय रोग म्हणतात. अन्य रोग परवडले, पण विरहासारखा हृदय रोग लागला की मरणच, हे आहे या ठिकाणी. तर आमची जी हृदयाची व्याधी आहे ती नष्ट करायचं काम निषूदनम, तू नष्ट करायचं काम कर. पण कोण आहेस बरं? फार सुरेख आहे. व्रज वनौकसाम व्यक्तिरंगते. अरे त्या व्रज वनामध्ये एक साम व्यक्तिरंगते. आता व्रज वन असा शब्द वापरला. व्रज भूमी आहे, गोकुळ वृंदावन. त्या ठिकाणी वन पण आहे, म्हणजे अरण्य पण आहे. एकसा म्हणजे एक, व्यक्तिरंग म्हणजे अवतार घेणारा तू. आता विचार करा, गोपी म्हणतायत गवळी वाडा किंवा गोठा या ठिकाणी जन्म घेणारा अवतार व्यक्तिरंग. व्यक्ती म्हणजे अभिव्यक्ती. अवतार घेणारा तू विलक्षणच आहेस. आणि खरंच आहे की नाही बघा, प्रभू रामचंद्र जन्मले तरी
राजवाड्यात, आयुष्याच्या शेवटी तरी राजवाड्यात. मध्ये काय वनवास भोगायला लागला तर लागला, काही इलाज नाही त्याला. पण मला सांगा, त्या कृष्णाला कधी द्वारकेचं सुख वगैरे मिळाले का? जन्माला आल्यापासून हा आमचा भगवंत त्रास सहन करतो. जन्माला आल्यापासून, जन्मल्या क्षणापासून भावंड गमावली, स्वतः परदेशी जायचं, तिथंच लहानाचं मोठं व्हायचं. बरं, एकदा कंसाला मारायला गेलं की परत यायचंच नाही. कंसाला मारून झाल्यानंतर सोन्याचे द्वारका हलवायचे, मग त्या पांडवांच्या मदतीला जायचं, म्हणजे अन्य काही गोष्टी करायच्या. हे आयुष्य म्हणजे रणभूमी, आणि त्या रणभूमीत गीता सांगायची सोपी गोष्ट आहे. म्हणून गोपी म्हणतात, अरे व्रजवनामध्ये जन्मलेला तो अवतार, छान आहे बघा, व्रजवनामध्ये जन्मलेला तो अवतार बहुतेक विष्णूच्या 10 अवतारात किंवा भागवतामध्ये 21 अवतार आहेत, त्यामधला एकमेव अशी. काय गोपी म्हणतात बघा. कसं असतं, माझं मूल मला लाडकं असतं, म्हणजे किती लाडकं, शेजारच्या मुलापेक्षाही लाडकं, इतरांच्या पेक्षाही लाडकं, खरंच असतं ते. कसंही असलं तर त्याचं लाडकंच असतं. तसं गोपींचं आहे वात्सल्य. अरे तो एकसाम अवतार, एकसाम म्हणजे एकमेव. मराठ्यांच्या इतिहास शिवछत्रपती एकमेव, पेशव्यामध्ये पहिले बाजीराव, थोरले बाजीराव एकमेव. तसा तू एकमेव आहेस. कुठं बरं? गवळीवाड्यात. अरे जागा ती चांगली असायची. व्रजवन एकसाम व्यक्ती रंगते, व्यक्ती अंग, व्यक्ती ही अंग, खरं म्हणजे अवतार. पुढं काय म्हटलंय? वृजिन हंत्र्यल विश्वमंगलम. फार सुंदर आहे. वृजिन म्हणजे वाकडेपणा. ज्ञानदेव काय म्हणतात बघा, खळांची व्यंकटी सांडो. कृष्णाचा जन्म कशासाठी आहे बरं? तर जिथे जिथं वाकडं असेल ना ते सरळ करणं. मी सुरुवात तुम्हाला सांगू, कंसाची दासी कुब्जा, तिला सुद्धा सौष्ठवपूर्ण स्त्री रूप कृष्णाने दिलं. इथनं सुरुवात. ते पासून अधर्म वाढला की धर्म, संभवामी युगे युग. कृष्ण त्यासाठीच आहे. कृष्ण शब्दामध्ये क्रू आहे बघा. तर गंमत म्हणून सांगतो, राम उच्चारायला फार सोपा आहे, कृष्ण उच्चारायला सुद्धा कठीण. तर असंच आहे, नावापासून हे अवघडच काम आहे. आणि नावही अवघड आहे, चरित्रही अवघड आहे, आणि तो विलक्षण आहे. म्हणून आमचा तो पूर्ण पुरुषोत्तम, पुराण पुरुषोत्तम, तो मर्यादा पुरुषोत्तम, आणि हा मात्र पूर्ण पुरुषोत्तम. कारण खरंच सांगतो, कृष्णाच्या पलीकडे काय जायचं कारणच नाही. पण लक्षात घ्या, कृष्ण हा सज्जनांचं रक्षण करणार आहे आणि दुर्जनांचा नाश करणार. रामाने केलंय, पण रामनीती ही जरा सगळ्यांना पचणारी नाहीये. कृष्ण नीती मात्र पचणारी आहे. तर बरोबर शत्रूचा नाश कसा करायचा, मराठ्यांचा गनिमी कावा हा कृष्णापासून आहे. त्याला काही इलाज नाही, ते इथं आहे. वृजिन हंत्र्यलम. अरे वाकडेपणा नष्ट केल्याशिवाय लोकमंगलम होत नाही. सज्जनांचं रक्षण करणं आणि दुर्जनांना पकडणं हे पोलीस खात्याचं काम आहे. त्यांच्या बोधवाक्यामध्ये लिहिलंय. ते तसंच पाहिजे ना. पहिलं काढून दुसरं काढून टाकलं तर सज्जनांचं रक्षण करतो, सज्जनांचं रक्षण करतो म्हणून आपण आपल्या इतिहासाच्या कालखंडात झालं एकदा अहिंसेची जपमाळ ओढत बसायचं. जशी आपण अहिंसेची जपमाळ फक्त ओढत बसलो असतो तर काय झालं असतं? काय झालं आपण बघितलं ना. आपल्या मातृभूमीचे 2 तुकडे झाले. कृष्ण हे मान्य करणारा नाहीये. वृजिनम हंत्र्यलम. जे वृजिन आहे, जे वाईट आहे, वृजिन म्हणजे वाकडं. ते वाक्य वृक शब्द आठवा. वृक, वृकासूर. वृक म्हणजे कोण? लाडका. लाडक्यासारखा दुष्ट प्राणीने वाघ परवडला, सिंह परवडला, पण कोल्हा आणि लाडका न परवडणारे आहे. तसं वृजिनम हंत्र्यलम. आणि म्हणून लोकमंगल हे गोपींना पण कळतंय. वृजिनम हंत्र्यलम विश्वमंगलम. आणि शेवट आहे, अरे समजा अंगणातून गंगा वाहत असेल, आम्ही नाही गंगेपर्यंत गेलो तर गंगेचे 4 शिंतोडे तरी आमच्या अंगावर पडावेत ना. तसं इथं म्हटलंय बघा, त्वज मनाकच. मनाक म्हणजे थोडस, त्यज म्हणजे टाक. आता आपल्या संस्कृतमध्ये त्यज शब्दाचा अर्थ आपण ज्या अर्थानं टाक म्हणून घेतो ना, तसा नाहीये.
त्याच्या शब्दाचा अर्थ ईश्वरी प्रसाद असा सुद्धा. त्याला एक मोठं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. उपनिषदामध्ये सगळ्यात चांगलं उपनिषद कुठलं असलं तर ईशावास्य उपनिषद. त्याच्या 18 श्लोकामध्ये ईशावास्य उपनिषद आपण शिकवतो, परीक्षा चालते उपनिषद गीता धर्म. तर उपनिषदात ईशावास्य सगळ्यात चांगलं. श्लोक फक्त 18. किती चांगले आहेत? गीतेचे 18 अध्याय कळत नसतील तर 18 श्लोक वाचा. त्याच्या पहिल्या श्लोकामध्ये शब्द असा येतात, ईशावास्यमिदं सर्वं, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजीथाः मा गृधा कस्यचित् धनम्. आता प्रश्न असा पडतो ईशावास्य उपनिषद अर्थ लावताना की तेन त्यक्तेन भुंजीथाः म्हणजे काय? शब्दशः देवानं टाकून दिल्याचा उपभोग घे. आता नास्तिक माणसं म्हणतात, नास्तिक माणसं म्हणतात आम्ही काय भिकारी होत काय? देवानं टाकून दिलं का म्हणतात? कारण त्यांना त्याज शब्दाचा अर्थ कळत नाही. त्याज शब्द संस्कृतमध्ये एका धातूचे अनेक अर्थ असतात. संस्कृत फार विलक्षण भाषा आहे. बघा ना, संहार शब्द उच्चारा. संहार काय? संहारचा अर्थ नाश. पण कालिदासाचं नाटक आहे कालिदासाचं काव्य आहे ऋतू संहार. तिथं संहार शब्दाचा अर्थ शोभा असा आहे. आता विलक्षण आहे ना. संहार म्हणजे संहार. आणखी सांगतो, वेणी संहार नावाचं नाटक आहे. भीमानं प्रतिज्ञा केली होती, दुर्योधनाला मारल्याशिवाय, त्याच्या मांडीतलं उष्ण रक्त घेतल्याशिवाय, मांडीचा उल्लेख त्याने केला होता सभेमध्ये म्हणून, मांडी फोडल्याशिवाय, उष्ण रक्त हाताला लागल्याशिवाय तुझी वेणी घालणार नाही. आणि तोपर्यंत द्रौपदी वेणी न घालता मुक्त केशा होती. असं ज्या नाटकामध्ये मांडले त्या नाटकाचं नाव वेणी संहार, ऋतू संहार. आता आमचे नास्तिक काय म्हणणार? संहार म्हणजे शिवशंकर नष्ट. तसं तेज शब्दाचा. अरे त्याच्या शब्दाचा अर्थ नैवेद्य आहे. त्याच्या शब्दाचा अर्थ प्रसाद आहे. आणि त्या ईशावास्यमध्ये ते तेन त्यक्तेन भुंजीथाः. अरे भगवंता, तू जे आम्हाला टाकशील म्हणजे देशील. आणि खरंच आहे ना, एवढं सगळं जेवण करायचं पण आधी देवाला नैवेद्य दाखवायचा ना. पण नैवेद्यातला एक बत्तास असला आणि तो सगळ्यात घातला तर सगळ्याचा नैवेद्य होतो. कसं काय? तेन त्यक्तेन भुंजीथाः. अरे तू जे नैवेद्य म्हणून देशील, प्रसाद म्हणून देशील, त्यांचा उपभोग करू. मा गृधा कस्यचित् धनम्. आम्ही कोणाच्याही, धन म्हणजे पैसा नाही, उपभोगाच्या वस्तूकडे गिधाडाच्या नजरेनं पाहणार नाही. मा गृधा. आम्हाला गरुड प्रिय आहे, आम्हाला गिधाड प्रिय नाही. हे ईशावास्य उपनिषदात आहे. उपनिषदांचा काय आजच्या मागं 5000 वर्ष आहे. त्यातला शब्द इथं आहे त्याच्या मनात. मनात म्हणजे थोडं. गोपी म्हणतायत, भगवंता तुझं अघरामृत, तुझा प्रसाद, तुझं नैवेद्य आम्हाला थोडस दे. तुझ्यापाशी अमृत सागर आहे, पण आम्हाला थोडं दे ना. तुझ्या मनाकच नहा स्पृशात मना. स्पृशात मना, स्पृह चुकला शब्द माझा, स्पृहात मना. स्पृहा म्हणजे इच्छा, आत्मना म्हणजे आमची. आमची काय इच्छा आहे बरं? त्याच्या मनात आम्ही अशी इच्छा बाळगून आहोत की तुझ्या अधरामृताचा, अमृताचा एक थेंब आम्हाला मिळावा. तुझ्या कृपा सिंधू करून एक कृपा बिंदू आम्हाला मिळावा. आणि तेवढं आम्हाला पुरेसं आहे. आम्हाला नाही सागराच्या अपेक्षा. ज्ञानदेवांच्या भाषेत बोलायचं तर ती जी काही चातक, चकोर, टिटवी, तिची चोच केवढी बरं. अरे ढगापाशी, त्या मेघापाशी, मेघ आणि मेघश्याम साम्य लक्षात घ्या. त्या मेघापाशी आणि मेघश्यामापाशी भरपूर आहे, पण आमची चोच केवढी आहे. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. हे जर आपण लक्षामध्ये घेतलं तर ते काय सांगतायत तुझ्या मनात. अरे थोडेसे थेंब टाकणार, कारण आम्ही त्याची स्पृहा करतो आहोत, आम्ही इच्छा करतो आहोत. आणि स्वजन हृदयाम, आमच्या हृदय रोगाला निषूदनम. आमचा जो विरह मी शब्द मुद्दाम वापरतोय, विरह व्याकुळतेचा, पण हा प्रेयसीचा नाही आहे, हा मातेचा आहे. आपला विषय काय चालला लक्षात घ्या. आपण एकंदर रास पंचकापैकी 3 अध्याय पुरे केले. अजून 4था आहे, अजून 5वा आहे. आपण मुद्दाम सविस्तर घेतो आहोत, पण आपली इच्छा आहे
की जे तुम्ही भागवत निरूपण ऐकताय त्यांनी समाजात जर कोणी प्रश्न निर्माण केले तर आपण उत्तर दिलं पाहिजे आणि उत्तर पुस्तकाच्या आधारे द्यायचं. हा श्लोक दाखवायचा, अर्थ सांग म्हणायचं, मी सांगतो ते मान्य कर, म्हणजे बाप दाखवणं तर श्राद्ध कर, मी सांगतो ते मान्य कर, चुकीचं बोलू नकोस, आम्हाला मान्य होणार नाही. यासाठी आपण प्रयत्न करतो आणि तुम्ही सगळे साथ देता. ठीक आहे.